गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आहे डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तीन इक्वेशन्स आहेत. x² 1 x² plus 5x minus 2 is equal to 0. Second, y² is equal to 5y minus 10. And third equation आहे y² plus 1 by y is equal to 2. y² plus 1 upon y is equal to 2. हे तीन इक्वेशन आहे. आपण आता वन बाय वन सॉल्व करूया. सोल्युशन फक्त आपल्याला डिसाइड करायचं आहे की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. तर पहिले इक्वेशन आपण इथे लिहू x² plus 5x minus 2 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आपल्याला डिसाइड करायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या इक्वेशनला म्हणतो, कोणत्या फॉर्म मध्ये असते क्वाड्रॅटिक इक्वेशन? ax² plus bx plus c is equal to 0. जर या फॉर्म मध्ये असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला यामध्ये कंडिशन काय आहे, तर त्यामध्ये व्हेरिएबल फक्त एकच असायला पाहिजे आणि व्हेरिएबलचा इंडेक्स जास्तीत जास्त म्हणजे मोठा इंडेक्स हा किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. मॅक्झिमम इंडेक्स शुड बी 2. तर मग आता आपण हे इक्वेशन बघूया, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. So it is given. Now in the given equation x² plus 5x minus 2 is equal to 0. या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे हा कोणता व्हेरिएबल आहे? x. So x is only one variable and maximum index of variable. सो x चा मॅक्झिमम इंडेक्स, या ठिकाणी x चा इंडेक्स आहे 2 आणि या ठिकाणी x चा इंडेक्स आहे हाऊ मच 1. आणि या ठिकाणी जर आपण लिहिलोय समजा तसं होईल ते x² plus 5x minus 2 is equal to 0. therefore x² plus 5x minus 2x 0 is equal to 0 असे आपण लिहू शकतो. या ठिकाणी x चा मॅक्झिमम इंडेक्स इथे 1 आहे, इथे 0 आहे आणि ते 2 आहे. सो मॅक्झिमम इंडेक्स इज 2. सो इन द गिवन इक्वेशन x² plus 5x minus 2 is equal to 0. x is the only one variable and maximum index of variable means x. Variable x is 2. therefore x² plus 5x minus 2 is equal to 0 is a quadratic equation. तुम्ही या ठिकाणी आन्सर लिहू शकता. सेकंड, y² is equal to 5y minus 10. या इक्वेशनला आपण काय करू, तर आपण असं लिहून घेऊ कसं की इक्वेशनच्या फॉर्म मध्ये ax² plus bx plus c is equal to 0 या फॉर्म मध्ये आपण लिहून घेऊ. सो y² आपण काय करू, 5y ला डावीकडे ट्रान्सफर करू. सो -5y minus 10 ला आपण ट्रान्सफर करू. सो 10 is equal to 0. सो आपल्याला या म्हणजे आपल्याला मिळालेलं इक्वेशन आहे y² minus 5y plus 10 is equal to 0. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये बघा व्हेरिएबल काय आहे, तर y is the only one variable and maximum index of y is
2. Therefore, y square minus 5y plus 10 is equal to 0 is a quadratic equation. Therefore, the given equation is a quadratic equation. Now, so y square minus 5y plus 10 is equal to 0. In the equation, y square minus 5y plus 10 is equal to 0, y is only one variable and maximum index of y is 2. Maximum index of अपने का वेरिएबल शब्द लिहू, वेरिएबल y is 2. Therefore, y square minus 5y plus 10 is equal to 0. Therefore, y square is equal to 5y minus 10 is a, इथं आपण लिहू is a quadratic equation. Therefore, the given equation y square is equal to 5y minus 10 is a quadratic equation. आता आपण 3 नंबरचं इक्वेशन सॉल्व करूया. 3 नंबरचं आहे y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. आपण काय करू, या इक्वेशनला आपण सिंप्लिफाईड रूपामध्ये लिहू. म्हणजे काय करू तर आपण याचं सिंप्लिफिकेशन करू. कसं होईल मग आता, मल्टिप्लाइंग is given, multiplying both sides by y. So y into y square plus 1 upon y is equal to 2. आता मी याला वरच्याला रब करतो. तर आपल्याला काय मिळेल, एक मिनिट, y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y y square plus 1 upon y is equal to इथे y into 2. So y into y square y cube plus y into 1 upon y is equal to 2y. So y cancel. Therefore y cube is equal to plus y किंवा y upon y is equal to 1. So plus 1 is equal to 2y. So y cube minus 2y, या 2y ला आपण इकडे आणूया, plus 1 is equal to 0. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळालं ते आपण पाहूया. सो in the equation y cube minus 2y plus 1 is equal to 0. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय आहे, y आहे. y is only one variable, but maximum
index of variable y is 3. So in this equation y is only one variable, but maximum index of y is 3. Therefore y cube minus 2y plus 1 is equal to 0 is not a quadratic equation. Therefore, the given equation y square plus 1y is equal to 2 is not a quadratic equation. तर अशा प्रकारे आपण हे तिन्ही इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाही आपण डिसाइड केलेलं आहे. पहिले दोन इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत, पण तिसरं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. याप्रमाणे आपण हे निश्चित केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही म्हणजे दिलेले जे इक्वेशन असतील ते क्वाड्रॅटिक आहेत की नाही तुम्ही ते डिसाइड करू शकता. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे किंवा परीक्षेमध्ये जरी आलं तर तुम्ही कशा प्रकारे निश्चित करायचं हे तुम्हाला समजलं असेलच. तर आपण जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असाल त्यांनी कृपया चॅनलला सिलेक्ट करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, तसंच लाईक करावं आणि शेअर करावं. थँक्यू.